नमस्कार मित्रांनो, एक उत्कृष्ट वक्ता किंवा सूत्रसंचालक बनण्यासाठी फक्त स्क्रिप्ट पाठ करणं पुरेसं नसतं किंवा गुगलवरती किंवा इतरांच्या PDF वाचणं किंवा त्या PDF त्या कार्यक्रमात सादर करणं हे पुरेसे नसतं. जसे बँक तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी KYC जसं लागतं, तसेच स्टेजवर तुमची जादू चालवण्यासाठी तुमच्या बोलण्याच्या कलेची KYC करावीच लागते. मित्रांनो, हा एक अतिशय पॉवरफुल मुद्दा आहे. लोक बोर होणार नाहीत याची पूर्ण काळजी यात घेतली आहे. अँकर विठ्ठल पवार या YouTube चॅनेलवरील प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक मास्टरपीस 100% ठरणार आहे. मित्रांनो, बोलण्याच्या कलेची नेमकी KYC कशी करावी? होय मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय की काही वक्ते स्टेजवर आले की लोक मोबाईल बाजूला ठेवून त्यांचं बोलणं अतिशय काळजीपूर्वक ऐकतात आणि काही वक्ते बोलायला लागले की लोक जांभया देतात, एकमेकांशी गप्पा मारतात, गडबड गोंधळ करतात. असं का होतं? कारण यशस्वी वक्त्यांनी त्यांच्या बोलण्याची KYC केलेली असते. होय मित्रांनो, बँकेसारखीच बोलण्याची सुद्धा एक KYC असते आणि आज आपण ही सायकोलॉजिकल KYC डिकोड करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातले जे सायंटिफिक फॅक्ट्स तुम्हाला कोणत्याही पुस्तकात किंवा कोणताही गाईड तुम्हाला याची माहिती देणार नाही. फक्त निवेदक विठ्ठल पवार हाच YouTube चॅनल बोलण्याची KYC या ठिकाणी सांगणार आहे. एक, K अर्थात नो युअर क्राऊड, म्हणजे तुमचे प्रेक्षक ओळखा. हे सर्वात महत्वाची बाब आहे. एक शॉकिंग सायकोलॉजिकल फॅक्ट तुम्हाला सांगतो की मानवी मेंदूतील मिरर न्यूरॉन्स समोरच्या व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी फक्त किती सेकंद घेतो? तर 7 सेकंद घेतात. जर पहिल्या 7 सेकंदात प्रेक्षकांना वाटलं नाही की तुम्ही त्यांच्यातले एक आहात, तर ते तुमचे पुढचे भाषण अजिबात लक्ष देऊन ऐकणार नाही. त्यामुळेच स्टेजवर जाताच जड शब्द वापरू नका. त्यांच्या वयानुसार, त्यांच्या आवडीनुसार एखादा स्थानिक संदर्भ देऊन किंवा प्रश्न विचारून सुरुवात करा. प्रेक्षकांची नाडी ओळखणं म्हणजे आपला K. समजलं का? 2, आता Y कडे आपण वळतोय. Y म्हणजे युअर व्हॉइस फ्रिक्वेन्सी, तुमच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी. होय, तुम्हाला माहिती आहे का, लोक तुमच्या शब्दांवर नाही तर तुमच्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीवर विश्वास ठेवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला ते सांगत आहे. सायन्स सांगतं की ज्या लोकांचा आवाज थोडा बास किंवा जड असतो त्यांच्यावर मानवी मेंदू लवकर विश्वास ठेवतो. जेव्हा तुम्ही महत्वाची गोष्ट सांगता तेव्हा आवाजाचा वेग कमी करा, आवाज थोडा जड करा. सतत एकाच पट्टीत बोलल्यानं प्रेक्षकांच्या मेंदूला झोप येते. आवाजात योग्य चढउतार ठेवणं हा संवादाचा अत्यंत मोठा आत्मा आहे. आता 3, C आपण पाहणार आहोत. C म्हणजे काय? कोर इमोशन, मुख्य भावना ट्रिगर करा. माणूस लॉजिकने नाही तर भावनांनी जोडला जातो. तुमच्या संपूर्ण भाषणात किंवा निवेदनात एक कोर इमोशन असलीच पाहिजे. सायकोलॉजीमध्ये याला द झायगार्निक इफेक्ट म्हणतात. प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीला एखादा प्रश्न निर्माण करा आणि त्याचं उत्तर भाषणाच्या शेवटी तुम्ही नक्की द्या. मानवी मेंदू अपूर्ण गोष्टी कधीच विसरत नाही. त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत तुमचे भाषण लक्ष देऊन ऐकतील. नुसती माहिती देऊ नका, तर त्यांच्या भावनांना स्पर्श करा. तर मित्रांनो, बँकेची KYC नाही केली तर फक्त अकाउंट ब्लॉक होतं, पण बोलण्याची KYC नाही केली तर लोकांच्या मनातील तुमची जागा 100% ब्लॉक होते. त्यासाठी मित्रांनो, आजच तुमच्या बोलण्याची स्टाईल तपासा आणि KYC तुम्ही नक्की अपडेट करा बरं का. कारण हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण हजारो सूत्रसंचालक आणि निवेदक वक्ते आपण घडवतोय, तेही निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं. गेली 4 वर्ष सातत्यानं आपण हे मार्गदर्शन करतोय, माहिती देतोय. त्यासाठी तुम्हाला मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.